हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं मतलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दईशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अनंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, सर्व श्रोत्यांना वंदन करून आजची शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टची ज्ञानेश्वरीची उपासनेची जी सेवा आहे त्याला आपण प्रारंभ करतोय। कालच्या चिंतनामध्ये सुंदर 2 दृष्टांत देऊन माऊलींनी मृगजळ आणि सूर्याची किरण आणि प्रभा आणि भानू अतिशय उच्च दर्जाचे दृष्टांत दिलेले आहेत। त्या दृष्टांताचं थोडासा चिंतन करायला आपल्याला कालच्या चिंतनामध्ये आपण बोलणं झालं होतं, चिंतन केलं असेल, आपण करावंच असं अपेक्षा आहे। आणखीन एक मुद्दा असा आहे, जे नित्यनियमानं ज्ञानेश्वरी ऐकतात आपली शिवगडची, तर त्या ज्ञानेश्वरी ऐकणाऱ्यांना एक विनंती अशी की अधिक हा 9वा अध्याय जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत रोज आपण ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायातल्या काही ओव्या वाचायच्या। आज 100 ओव्या झाल्या तर उद्या 100च्या पुढच्या, नंतर आणखीन 200 झाल्या, 200च्या पुढच्या, असं एक 4 दिवसामध्ये ज्ञानेश्वरी 100 ओवीने संपते। 500 ओव्या म्हणजे 5 दिवसामध्ये ज्ञानेश्वरी संपून जाते। असं रोज 5 दिवसांनी ज्ञानेश्वरी म्हणजे 9वा अध्याय संपवून जायचं। फक्त 9वा अध्याय वाचायचा। कधीपर्यंत वाचायचं हे, तर जोपर्यंत आपला 9वा अध्याय चिंतनाचा शिवगडच्या ज्ञानेश्वरीचा सुरू आहे तोपर्यंत वाचायचा। बघा आपल्यावरती केवढा त्याचा परिणाम होतो आणि केवढं त्यामधलं असणारं जे गुह्य ज्ञान आहे ते राजगुह्य, राज म्हणलेलं आहे त्याला, ते राजगुह्य ज्ञान, त्या सगळ्यात श्रेष्ठ दर्जाचं ज्ञान आपल्याला हळूहळू लक्षात यायसारखं वाटेल। मी तसं करतोय। मला सांगायचा उद्देश हा आहे की 5 दिवसाने एकदा ज्ञानेश्वरी मीही संपवतो। ज्ञानेश्वरी म्हणजे 9वा अध्याय, जो अध्याय चालू आहे तो अध्याय वाचत राहायचं, दुसरा अध्यायच वाचायचा नाही। आता 9वा अध्यायाचा आहे बघा, तुम्हाला त्याच्या पुढेही जमलं 10वा अध्याय सुरू झाला तर रोज 10वा अध्यायच वाचत राहायचं 10वा अध्याय संपेपर्यंत। असे नित्य ऐकणाऱ्यांसाठी हे आहे। आता ते कधीतरी ऐकतात, त्यांना त्यातल्या गोष्टी त्या अंदाज येणार नाही, तरी पण इतरांनी ज्यांना सवड असेल, ज्यांना जमत असेल, ज्यांना शक्य असेल तर ते अर्थासहित काय वाचायचे नाही, फक्त त्यांच्या ओव्या वाचायच्या आहेत। ठीक आहे, आजच्या आपल्या चिंतनाला आपण सुरुवात करतोय। काल जबरदस्त दृष्टांत माऊलीने दिलेले आहेत आणि त्या दृष्टांताचा विचार, असं म्हणतात की ज्यांना दृष्टांत चांगले समजले त्यांना व्यवहार कळतो, ज्यांना सिद्धांत समजले ज्ञानेश्वरीतले त्यांना परमार्थ कळतो। ह्या दोन्ही गोष्टीचा विचार आपण करायला पाहिजे। आणि प्रपंच आणि परमार्थ याचा समन्वय ज्यांना लावता आला ते संत ठरलेत। संतांनी तसंच केलं आहे, दोन्ही बरोबर चालवले। आम्ही काय म्हणतो, बायका मुलं असताना त्याला प्रपंच म्हणतो, असं काही नाही। प्रपंच हा इतर सगळ्या जगाचाही प्रपंच असतोच ना। हा प्रपंच काय काही सुटलेला आहे? समर्थाने आपला स्वतःचा प्रपंच कौटुंबिक केला नाही, पण जगाचा प्रपंच त्यांच्या इतका कोणी केला नाही। असं सगळ्या संतांच्या बाबतीत तसंच घडलेलं आहे। त्यामुळे ज्यांना व्यवहार आणि प्रपंच ज्ञान म्हणजे त्याला विज्ञान म्हणतो, ते विज्ञान आणि आत्मज्ञान म्हणजे परमार्थ याचा बरोबर मेळ जर घालता आला आपल्या आयुष्यामध्ये तर निश्चितपणे आपलं आयुष्य एक वेगळं आयुष्य ठरू शकतं। म्हणून इथं वर्णन करताना काही जण असं म्हणतात की ज्ञानेश्वरीतले दृष्टांत ज्यांना चपकल पद्धतीने समजले आणि ज्यांनी वापरायला चालू केले तर त्यांच्यासाठी व्यवहार सुरळीत होतो, आणि ज्यांना सिद्धांत माऊलींचे समजले त्यांना परमार्थ चांगल्या पद्धतीने जमतो। असो,
तर इथं माऊलींनी जे 2 दृष्टांत दिलेले आहेत आणि आपला ऐश्वर योग जो आहे तो ऐश्वर योगाचे शेवट आणि समारोप या 2 ओळीमध्ये केलेला आहे. म्हणजे माऊलींची आपला विचारच आहे की भूतानी पश्यमे योगमेश्वरम, काय म्हणतात, नचमस्तानी भूतानी, ही एक आहे पश्यमे योगमेश्वरम, माझं ऐश्वर आता तू पहा. भूत भूर्णच भूत असतो ममात्मा भूत भावना, हा जो सिद्धांत सांगितलेला आहे त्या सिद्धांताचा शेवट 87 आणि 88 नंबरमध्ये माऊलींनी समारोप केलेला आहे. आणि त्यानंतर मग पुढचा श्लोक सुरू होतोय. आता प्रत्यक्षात आपण हा एक ह्या 2 ओव्याचा थोडा अगोदर विचार करू आणि नंतर पुढे जाऊ. काय माऊली म्हणतात बघा, हे सगळं सांगून झाल्यानंतर, हा आमचा ऐश्वर्य योगू तुवा देखीला की चांगू, आता सांगे काही येत लागू भूतभेदाचा असे. आता इथं काय संबंध आहे सांगा, भूत आणि भेद माझ्यात, म्हणजे माझ्यामध्ये आणि भूतमात्रामध्ये काय भेद आहे, काय संबंध आहे, कुठं सांग बघू. तुला आता जर कळलं असेल, आता सांगे काय येतं लागू, काय लागू आहे का, काय संबंध आहे का. हा आमचा ऐश्वर्य योगू तुवा देखीला की चांगू, पश्यमी योगेश्वरम असे शब्द वापरले तर सर्व हे म्हणलेलं आहे तुवा देखीला की चांगू. हा आमचा ईश्वरी प्रभाव जो आहे तो चांगल्या प्रकारे विचार करून पाहिलास ना तू आता. मग आता मला असं सांग, मग आता सांगे की माझ्या पारमार्थिक स्वरूपाशी महतत्वादी देहापर्यंत असलेल्या भूत विषयांचा काही लाग म्हणजे संबंध आहे का. म्हणजे सगळी भूतसृष्टी जी आहे त्या भूतसृष्टीने माझा कुठं संबंधच कुठे येतो. जे घडतंय, उडतंय, उत्पत्ती होते, स्थिती होते, लय होते, ते त्याच्या त्या अधिष्ठानावर, म्हणजे अधिष्ठानावर चालू आहे. त्याला प्रकृती कारण आहे, त्यामुळं माझा कुठं संबंध येतो सांग बघू. म्हणून भगवंतांनी मागील 4 वाक्यामध्ये 4 प्रकारच्या संबंधाचा निषेध केलेला आहे आणि त्याचा इथे लाग शब्दानं अनुवाद केलेला आहे. हे संबंध सुद्धा आपण बघायला पाहिजेत. हे 4 संबंध सांगितले 1-2 श्लोकामध्ये. आणखीन एका श्रोत्याने मला विचारलं होतं की 8व्या अध्यायामधला 22व्या नंबरचा श्लोक, 7व्या अध्यायातला 12 नंबरचा श्लोक आणि हे 2 श्लोक जे आहेत आपलं आता आपण जे बघितले ऐश्वर्य योगाचे, त्यामधला 5वा, 4था आणि 5वा, यामध्ये सांगितलेल्या तत्वज्ञानाचा बरोबर मेळ घालता येतो. जरा आपण मागे जाऊन पाहिलं तर आपल्या लक्षात यायला लागेल. म्हणून इथं म्हणतात हा ऐश्वर्य योग तुला समजला का. आता या ठिकाणी भूतभेदाचा काही संबंध आहे काय, म्हणून परमात्म्याचं यथार्थ रूप समजल्यावर परमात्म्याच्या ठिकाणी जगत व सर्व भूत मात्र अभेद रूपानं नित्य आहे, कोणत्याही प्रकारचा भेद नाही विचार केला तर. पण कसा विचार केला तर, भूत विशेषाचा काही संबंध आहे का, म्हणजे जे जग घडतं त्याच्याशी माझा काही संबंध नाही का, तर मीच ते जग आहे, मीच तो परमात्मा स्वरूप सगळं जग आहे. म्हणून परमात्म्याच्या ठिकाणी जगत आणि भूत मात्र, सर्व भूत मात्र हे परमात्म्याच्या ठिकाणी अभेद रूपानं नित्य आहे. कल्पना केली तरच जगाचं भान होतं, आपण कल्पनेनंच वेगळं होतो. म्हणून पारमार्थिक दृष्ट्या मात्र जगत आणि परमात्मा यात मुळीच भेद नाही. हे वर्णन माऊलीने इथे केलेलं आहे. त्यामध्ये 8व्या अध्यायामध्ये एक श्लोक आलेला आहे, एचैव सात्विका भावा राजसा तामसाचे, म्हणजे मला वाटते 7व्या अध्यायामध्ये, एचैव सात्विका भावा राजस तामसाचे मत एविती तान विद्धी न तू अहम तेषु ते मयी. हा शब्द महत्वाचा आहे, न तू अहम तेषु ते मयी. वर्णन केलेलं आहे की तिन्ही गुणापासून होणारे जे भाव आहेत किंवा पदार्थ आहेत ते सर्व माझ्यापासून, पण वास्तविक त्यांच्यात आणि मी आणि माझ्यात ते नाहीत. मी त्यांच्यात नाही आणि माझ्यात ते नाहीत. बघा, मी जर त्यांच्यात गेलो, शब्द कसा आहे 7व्या अध्यायातल्या 12व्या श्लोकाचा आपण थोडासा विचार करायला लागलोय ऐश्वर्य योग पटवून घ्यायसाठी. मी त्यांच्यामध्ये नाही, अगदी बरोबर आहे, कारण काय म्हणतात ते, त्यांच्यात मी नाही, म्हणजे भगवंत त्यांच्यामध्ये नाही, कारण सगळी सृष्टीच भगवत रूप आहे. त्यांच्यात मी, माझ्यात ते, मग भेद निर्माण होतो ना. हा भेद नाहीच हे दाखवण्यासाठी माऊली म्हणतात वास्तविक त्यांच्यात मी नाही आणि माझ्यात ते नाही, नंतर विकार रूप भगवंत झाला असता. आणि दुसरी गोष्ट, जग नाशवंत अविनाशी ठरलं असतं. मुद्दा काय आहे बघा, मी त्यांच्यात नाही म्हणतात ना, म्हणजे जग मी नव्हे. याचा अर्थ असा आहे, जर परमात्मा जग जर झाला तर जग अविनाशी ठरेल,
आणि बघायला गेलं तर आपलं स्वतःचा रोजचा अनुभव आहे जगविनाश आहे. म्हणून ते म्हणतात मी त्यांच्यामध्ये नाही. आणि माझ्यात ते नाही म्हणजे तर जगाचे सगळे विकार माझ्यात कसे येतील? मी निर्मलम निष्कलम शांतम आहे. त्यामुळे माझ्यात विकार कुठले येत नाही, माझ्यात उपाध्या कुठल्या नाहीत, माझ्यात विशेषत्व कुठलं नाही. त्यामुळं मी निर्विशेष, निरुपाधिक, निराकार आणि अविनाशी आहे. माझ्यात विकार नाहीत, म्हणून त्यामुळं अविकारी मी आहे. म्हणून हा मुद्दा न तू अहम तेषु ते मयी, याचा अर्थ मी त्यांच्यामध्ये मी आणि माझ्यात ते नाहीत, हा त्याच्यातलं स्पष्टीकरण आहे. जर भगवंत त्याच्यामध्ये आहे तर भगवत सगळी सृष्टी भगवतमय आहे हे बोलणं बरोबर आहे. परंतु असा एक मुद्दा नाही की जग वेगळं आणि भगवंत वेगळा. असं जर ठरवलं तर असं होईल बघा. तर जगामध्ये भगवंत आहे, जग वेगळं. आता परमात्मा बाजूला राहिला आणि तो जगामध्ये आहे, तर जग जसा नाश होतो, जगाचा आत्यंतिक अभाव होतो जगाचा ज्ञानानंतर, तसा परमेश्वराचा बी झाला असता, ज्ञानाचा बी आत्यंतिक अभाव झाला असता. अज्ञान गेलं तसं ज्ञानाचा नष्टपणा परमात्मा कुठे जातोय का सांगा बघू? नाही जा. हे सांगण्यासाठी मी त्यांच्यामध्ये नाही आणि माझ्यात ते नाही म्हणजे तर विकार, सगळे जे जगाचे विकार आहेत, जगामधले जे विशेषत्व जे म्हणून आहे ते माझ्यात उतरेल मग. त्यामुळे ते माझ्यात नाही आणि मी त्यांच्यामध्ये नाही. त्यामुळे सर्व गुण इथं वर्णन या श्लोकामध्ये केलेलं आहे बघा. सर्व गुण हे प्रकृतीपासून निर्माण होतात. मय चैव सात्विका भावा राजस तामसा चये मत एवेती तान विद्धी न तू अहम तेषु ते मयी. सर्व गुण जे आहेत ते प्रकृतीपासून म्हणजे राजस तामस सात्विक हे प्रकृतीपासून होतात. प्रकृतीचे गुण आहेत आणि त्याला प्रकृती कारण आहे भगवंत आणि प्रकृतीला कारण भगवंत आहे असा विचार केला तर कारण म्हणून भगवंताला जाणार. त्यामुळे ते गुण भगवंताचे, बरोबर आहे की नाही? माझेच भाव आहेत म्हणतात भगवंत. आता माझे का म्हणतात? प्रकृती माझी आहे ना, मी प्रकृतीला अधिष्ठान आहे. मग प्रकृतीत येणारे गुण माझ्यापासूनच आले, तिकडे गेलेत, म्हणून ते म्हणतात ते गुण भगवंताचे. परंतु ते तत्व, पण भगवत तत्व मात्र कसं आहे? निर्गुण आहे. कारण त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा विकार नाही, त्यामध्ये कुठलाही गुण नाही, त्यामुळे ते निर्गुण तत्व आहे. आणि भगवंत गुणाच्या पलीकडे आहे, भगवंत प्रकृतीच्या पलीकडे आहे. म्हणून परमात्मा गुणात नाही, तो गुणत्रयातीत आहे. हा विचार हा 12व्या अध्यायामध्ये सांगितलेला आहे. आता 8व्या अध्यायामध्ये सांगितलेला 22 नंबरचा श्लोक आहे बघा. यशांत स्थानी भूतानी येन सर्वमिदं ततम. म्हणजे परमात्म्याच्या ठिकाणी सर्व भूते आहेत, म्हणजे परमात्म्याने सर्व जग व्यापलेलं आहे. सगळं जग परमात्म्याच्या ठिकाणी सर्व भूते, याचा अर्थ काय? सगळं जग परमात्म्यानं व्यापलेलं आहे. त्यामुळे सर्व भूत मात्र हे भगवंताच्या सत्तेने सत्तावान होतात, हे सांगायचं आहे माऊलींना 8व्या अध्यायामध्ये. आणि खरंच आहे ते. ही सगळी जी प्रक्रिया सगळ्या जीवामध्ये चैतन्य म्हणून जे येतं, तो चैतन्याचा अंश भगवंताचाच आहे. परंतु म्हणजे जे उपाधीत असलेलं एकतत्व जे आहे ते अविनाशी तत्व आहे. उपाधी मात्र सगळी नाशिवंत आहे, पण उपाधीमध्ये असलेलं राहिलेलं व्यापून राहिलेलं तत्व जे उपाधीला हलवतं, उपाधी हलते, त्यामुळं ते चैतन्य मी आहे असं भगवंत म्हणतात. त्यामुळे सर्व भूत मात्र भगवंताच्या सत्तेने सत्तावान होतात. त्यात तो सूर्यप्रकाशासारखा आहे. दृष्टांत आपण काल बघितला. सूर्यप्रकाशाच्या मुळे जशी सगळ्या जीवसृष्टीला शक्ती मिळते, काय दिली त्यानं, ही घ्या शक्ती. सकाळ झाली आता मी तुम्हाला सगळ्यांना शक्ती वाढतो आणि संध्याकाळ झाली आता तुमची शक्ती काढून घेतो, असं करत नाही. सूर्याची शक्ती असतेच असते आणि असते त्या सत्तेवर मात्र सगळीजण करत असतात. तो काय करायला लावत नाही आणि काही करतही नाही. करी ना करवी, काही करतही नाही आणि काही करूही करण्यासाठी मदतही करत नाही. स्वतः काय करतही नाही आणि करण्यामध्ये डिस्टर्बही कुणाला करत नाही. तुम्ही तुमच्या कर्माप्रमाणे करत राहा. हा मुद्दा त्यातला आहे. हे 8व्या अध्यायामध्ये वर्णन केलेलं आहे. आणि आता जे आपण 4-5वा श्लोक जो बघितला त्या श्लोकामध्ये वर्णन करताना मया तत्विदम सर्वम जगद व्यक्त मूर्तीना मस्तानी सर्वभूतानी, मस्तानी सर्वभूतानी नचहम तेषु वस्थिता. सर्व भूते माझ्यात आहेत. आता वर्ण सांगितलेलं आहे बघा.
मी आणि माझ्यात ते नाहीत. 7वा अध्याय सांगतो. इथं काय म्हणतात बघा, पण त्यांनी त्याचा अर्थ तोच होतोय विचार केला तर, की सर्व भूते माझ्यात, पण कशी कल्पनेच्या आधारावर राहिलेली आहे, पण कशी आहे कल्पनेच्या आधारावर. आणि कल्पना सत्य नाही म्हणून 8व्या अध्यायात मी ते माझ्यात नाहीत. आणि इथं म्हणतात आहेत पण कल्पनेच्या आधारावर आहेत. जोपर्यंत जीव कल्पना करतो तोपर्यंत ते आहेत म्हणा, कल्पनेनं आहेत, पण वास्तविक मी त्यांच्यामध्ये नाही, हे मात्र खरं आहे. कसं मी त्यांच्यामध्ये नाही म्हणजे, आणि त्यांच्या माझ्यात ते नाही, त्याचा अर्थ मी त्यांच्यामध्ये असतो तर त्या 8व्या अध्यायाप्रमाणे नाशवंत ठरलो असतो. म्हणून जीवसृष्टीला कारण कल्पना आहे आणि भगवंत जो आहे तो प्रकृतीच्या पलीकडे आहे. प्रकृतीची कुठलीही गोष्ट त्याला लागत नाही, तो निर्लेप आहे. आणि निर्लेप असंग असल्यामुळं त्याला प्रकृतीची कोणतीही बाधा होत नाही. जरी प्रकृती त्याच्या सत्तेवर कार्य करत असली तर त्याच्यावर त्याचं कार्य काय होत नाही. म्हणजे राज्यातले लोक जरी चोऱ्या करत असले, कोण चाड्या करत आहेत, कोण दंग घालत आहेत, कोण काहीतरी बॉम्बस्फोट करत आहेत, त्या गोष्टीचा संबंध इकडं त्याला ते विकार लागू पडत नाहीत. राजाला, जो प्रधानमंत्री आहे त्या प्रधानमंत्र्यांच्या ते विकार येत नाहीत. जरी सृष्टीमध्ये म्हणजे राज्यामध्ये काहीतरी चालू असलं तर ते विकार त्या प्रधानमंत्रीमध्ये येत नाहीत. विचार हा मुद्दा महत्वाचा आहे. तसं भगवंतामध्ये ते विकार येत नाहीत. म्हणून जीवसृष्टीला कारण कल्पना आणि भगवंत जो आहे हा जगाच्या सृष्टीच्या आणि प्रकृतीच्या पलीकडे आहे. जसा मृगजळाला कारण सूर्य वाटतो पण सूर्य त्यात नसतो. मृगजळाला कारण सूर्य आहे पण सूर्य मात्र मृगजळात नसतो. म्हणून भ्रम होण्यास मात्र गोष्ट आहे. ज्या ज्यावेळी भ्रम होतो त्या त्यावेळी अधिष्ठान लागतंच. त्यामुळे भ्रमामुळे अधिष्ठान सुद्धा त्यात आहे असं वाटतं. वास्तविक मात्र तसं नाही. साप दोरीत नाही पण सापात काय नाही, साप दोरीत आहे. बरोबर आहे, दिसतोय ना. आता साप दोरीत आहे तसा भगवंत कशामध्ये, जग भगवंतामध्ये आहे. भगवंत काय म्हणले माझ्यामध्ये आहे. आता माझ्यामध्ये म्हणण्याचं कारण बघा, दोरीत साप आहे. साप कसा आहे, दोरीत आहे. आता कुणाला सांगा बघू, ज्याने कल्पना केली त्याला दोरीत आहे. म्हणून म्हणतात भगवंत माझ्यात आहे सगळी सृष्टी, ती सृष्टी सगळी माझ्यात आहे. असा म्हणण्याचा अर्थ तो आहे की साप दोरीत आहे. पण विचार जर केला सापात मात्र दोरी असत नाही. सापच राहिला ना, तो दोरी कसा दिसेल सांगा बघू. दोरीच नाही. दोरी जर दिसला तर सापच दिसणार नाही. त्यामुळे सापात दोरी नाही. म्हणून भगवंत उलट सुलट जे बोलतात त्याचं कारण तेच आहे. खंदारकर महाराजांनी सुद्धा स्पष्टीकरण देताना या 87 नंबरच्या ओळीवरती खूप असा कसा भूमीच्या आधाराने वृक्ष राहतो त्याप्रमाणे असं म्हणू नका की मला भूते आधार आहेत आणि मी त्या भूतांच्या ठिकाणी आधे रूपानं राहतो, असं नाही. मात्र जसं जमीन ही वृक्षाला आधार आहे तसं नाही. तर कारण माझी सत्तास्फूर्ती ही भूतमात्राच्या आधारावर नाही, मी स्वयंभू आहे. आणि या आधार आदेश संबंधाचा निषेध त्यांनी कोणत्या शब्दात केला, नचाहम तेषु वस्थिता या वाक्याने केलेला आहे. मी त्यांच्या आधारावर राहत नाही. नंतर सृष्टीचा लोप झाल्यानंतर परमात्म्याचा पण लोप झाला असता, तसं होत नाही. देह पडल्यानंतर आत्मा पण मेला असता, संपला असता, पण तो संपत नाही. याचा अर्थ मी त्यांच्या आधारावर नाही. हा ऐश्वर्य योग एका वाक्यानं दाखवलेला आहे. दुसरे एक आहे बघा, आता ज्याला अधिष्ठानाने, आता मी अधिष्ठान आहे आणि भूत माझ्या ठिकाणी अज्ञानानं आरोपित केलेत. बरं काय, मी अधिष्ठान आहे आणि त्याच्यावर दिसणारी ही विवर्त ही अज्ञान, असंही नाही. कारण भूतांचा आरोपितपणा जीवाच्या अज्ञान अवस्थेतच असतो. कितीही आरोप जरी केले अज्ञानाचाच आरोप होत होतात. ज्याला आपण म्हणतो अध्यारोप करणं म्हणतात. हा अध्यारोप खोटाच आहे, अपवादच नंतर करावा लागतो. आणि तसा विचार जर करायला लागलो आपण तरी अध्यारोपित केलेले आहेत, त्याने जीवाच्या अज्ञानामुळे अध्यारोपित होतात. कारण माझ्या भगवंत म्हणतात की भगवंताचं स्वरूप अद्वितीय आहे, स्वयंप्रकाश स्वरूपाचं आहे. त्या ठिकाणी पारमार्थिक सत्तेने अज्ञान आणि भूतसृष्टी ही दोघंही राहू शकत नाही. अज्ञानी नाही आणि भूतसृष्टी नाही.
अज्ञानामुळे भगवंताच्या ठिकाणी जीवसृष्टी कल्पनेने दिसती, बरोबर आहे. परंतु त्या ठिकाणी ती भूतसृष्टीचं कल्पनाच नुसती आहे, बाकी काय नाही. हे अज्ञान आणि भूती या दोघांचा अत्यंत अभाव आहे. दोरीच्या ठिकाणी सापाचा नित्य अत्यंत अभाव आहे. दोरीच्या ठिकाणी साप जाग्याला नाहीच, हे वर्णन केलं आहे. म्हणून याचा निषेध करण्यासाठी नचमस्तानी भूतानी असा शब्दप्रयोग माऊलीने वापरला. नचमस्तानी भूतानी. मग ह्या ठिकाणी काय म्हणे, माझ्या ठिकाणी भूते नाहीत. दोरीच्या ठिकाणी दोरी म्हणते, माझ्या ठिकाणी साप नाही. म्हणा जावा, हे कोण म्हणतंय? ज्याला अंधकारणामध्ये आणि अज्ञान जीवाश्रित ज्या अज्ञान कल्पना आहे, त्या ज्यांना कल्पना आणि अज्ञान आहे ते बोलतात. मग तुम्ही म्हणा तसं, काय हरकत नाही, कधीतरी कळेल तुम्हाला. हे म्हटल्यानंतर त्यासाठी माझ्या ठिकाणी भूते नाही हे म्हणण्याचा अर्थ असा आहे की दोरीच्या ठिकाणी अत्यंत अभाव असतो सापाचा. आणि पुढचा मुद्दा मांडतात बघा, की मातीपासून जशी घट्टाची उत्पत्ती होते, मडकी तयार होतात मातीपासून, म्हणून माती ही घट्टाची धारक आहे म्हणूया आपण. त्याप्रमाणे जर म्हटला मी भूताचं कारण आहे आणि त्यामुळे मी भूताचा धारक आहे, असं परमार्थता संभवत नाही. काय बोलतात बघा, गाडगं माझ्या मातीच्या याच्यावर राहते, बरोबर आहे, तिकडला तो दृष्टांत लागू केला. पण विचार जर केला तर भूताचं कारण मी आहे, हे चुकीचं आहे. मी नाही कुणाचं कारण, कुणाचं कार्य नाही आणि मी कारणही नाही असं म्हणतात. त्यामुळे मी भूतांचा धारक सुद्धा नाही, मी त्याला धारण करणारा नाही. आणि याचा निषेध करण्यासाठी ते म्हणतात हे नाही तर भूत भृण्णच भूतच, तो शब्द वापरलेला आहे बघा, भूत भृण्ण शब्द वापरला तो त्यासाठी केलेला आहे. सर्व आहे तर त्याचा अर्थ अभेद रूपानं मीच आहे, सगळीकडे मीच आहे, त्या ठिकाणी भेद नाही, सर्व आहे तो मीच आहे सांगण्यासाठी. आणि पुढचा मुद्दा ऐश्वर्योगाचा सांगितलेला आहे की कुंभार हा घट निर्माण करणारा असतो. तसा मी भूतांचा उत्पादक नाही. कुंभार जसा मातीपासून घट तयार करतो तसा मी त्याचा उत्पादन करत नाही. कारण मी कसा आहे, भगवंत कसा आहे, असंग आहे, निष्क्रिय आहे. आता निष्क्रिय आहे आणि कुंभारासारखी क्रिया करेल काय? भूत मात्र तयार करण्याची, जीवांना जन्म घालण्याची काही करणार नाही. तसा काय म्हणतात भगवंत, मी निष्क्रिय आहे. तर कुंभारासारखा निमित्त कारण सुद्धा मी होत नाही. मी कारण नाही म्हणजे निमित्त कारण नाही. माझ्या ठिकाणी भूताची जे उत्पत्ती कार्य आहे ते संभवत नाही. किंवा शिवाय निमित्त कार्य आणि कार्य त्यांच्यात भेद असतो. म्हणजे कुंभार आणि जे मडकं याच्यामध्ये भेद आहे. कुंभार वेगळा आहे, मडकं वेगळा आहे, यांच्यामध्ये भेद आहे. तसं मी आणि भूत मात्र यांच्यामध्ये भेदच नाही. मग मी कुठलं करण्याचं कारण आहे? मी निमित्त कारण कुणाचं होतो? मी कार्य जे आहे ते माझ्याकडून घडलं असं कसं म्हणता येईल? मी निष्क्रिय आहे, कारण माझ्यात आणि त्याच्यात भेदच नाही. कुंभारामध्ये आणि मडक्यामध्ये भेद असतो. म्हणून दोन पदार्थात आधारित असलेले हे उत्पाद्य उत्पादक संबंध सांगितलेला आहे. त्याचाही निषेध करण्यासाठी न भूत भावना असा शब्द वापरलाय. मी सृष्टी उत्पन्न करत नाही. परत किती बघा, किती वेळा उलट सुलट बोलावं लागते. भक्तीची भाषा वेगळी आणि वेदांताची भाषा म्हणजे ज्ञानाची भाषा वेगळी आहे. हे विचार करण्यासारखा मुद्दा आहे. मी सृष्टी उत्पन्न करत नाही कारण मी निष्क्रिय आहे आणि निमित्त व कार्य ह्याच्यात भेद असतो. पण मी आणि भूत मात्र यांच्यामध्ये भेद नाही. हा ऐश्वर्य योग मी तुला सांगितला. 87 मध्ये जे म्हणतात ना, हा आमचा ऐश्वर्य योग, जरा समजून घे, तू शांतपणे याच्यावर चिंतन कर. आपणही सर्वजण चिंतन करूया. काही एवढ्या चिंतनानं ते कळलं असं काय होणार नाही. आपण थोडंसं याच्यावरती चिंतन केलं पाहिजे. मी त्याच्यामध्ये नाही. या ठिकाणी मृगजळ आणि सूर्य आणि प्रकाश, माती आणि घट, या सगळी जी दिलेली उदाहरणं आहेत ना, साप आणि दोरी, या उदाहरणावरून काहीतरी बोध आपल्याला होतो. त्याच्या ठिकाणी एकाचा अत्यंत भाव असतोच. दोरीच्या ठिकाणी सापाचा अत्यंत भाव असतो, अत्यंत अभाव असतो. अत्यंत अभाव म्हणजे काय? अजिबात बघायलाच नाही, सांगताच येत नाही, पटवून देताच येत नाही की दोरीच्या ठिकाणी साप आहे म्हणून. तर त्याचा विचार कसा आहे? म्हणून परमात्म्याच्या ठिकाणी भूतसृष्टी आहे असं म्हणणं चुकीचं आहे. आता मी त्याच्यामध्ये आहेत असं एकदा म्हणतात
पण मी त्याच्यामध्ये नाही असंही म्हणतात. त्यामुळे मी त्यांच्यामध्ये नाही याचा अर्थ की जसं सृष्टीचा नाश होतो तसा भगवंताचा पण नाश झाला असता, म्हणून मी त्याच्यामध्ये नाही. मी सगळं कार्य करतो, जरी अलिप्तपणाने जरी करीत असलो तरी माझ्यात आणि सृष्टीत भूतमात्रामध्ये अभेद आहे. सगळे माझे अंश आहेत. मग अंश आहे तर जोडलेलं आहे की नाही? आहे. एकच केंद्रीय मंडळ असतं ना, त्याच्याशी सगळी राज्य कशी जोडलेली असतात. एका राज्याच्या मंडळाशी सगळे जिल्हे कसे जोडलेले असतात, तसा मी त्यांच्याशी जोडलेला आहे. पण राज्यामध्ये ते जिल्हे आहेत का? नाही. जिल्ह्यामध्ये तरी राज्य आहे का? नाही. हा विचार जो आहे तो शांतपणे करण्यासारखा आहे. लवकर लक्षात येईल नाही येईल, पण जरा चिंतनानं मात्र तो कळेल. म्हणून माऊली म्हणतात, हा आमचा ऐश्वरी योगू तुवा देखीला की सांगू, आता सांगे काही येत लागू. भूतभेदाचा असे काय आहे, काय संबंध सा? या लागी मजपासून भूते आने नव्हती हे निवृत्ते, याकरता माझ्याहून भूते वेगळी नाहीत आणि भूता वेगळी माते काहीच न म्हणियो. आणि मला तू भूता वेगळा कधीच मानू नकोस. या दोन्हींचा विचार कर, म्हणजे समन्वय लावायचा त्याचा आणि बरोबर विचार करायचा. एखादी गोष्ट बाजूला करावी लागते, एखादी गोष्ट घ्यावी लागते, आणि त्या पद्धतीने जर विचार जर आपण करायला लागलो तर माझ्याहून भूतसृष्टी वेगळी नाही आणि मलाही तू त्या भूतांच्या वेगळा मानू नकोस. मी त्याच्यामध्येच आहे. मी माझ्यामध्ये या वर्णन सगळं जे आहे ते पुन्हा पुन्हा खोटं बोलल्यासारखं आणि आपलेच मुद्दे आपण खोडल्यासारखं आहे. आणि तसंच करावं लागतं. पूर्वपक्ष जो करतो ना, पूर्वपक्ष मुद्दा मांडतो आणि नंतर आपल्याला ते खोडावंच लागतं. आपणच उत्तरपक्ष होतो ना, पूर्वपक्ष आणि उत्तरपक्ष आपणच जर झालो, आपणच मांडलेले मुद्दे आपणच खोडावे लागतात. तसा प्रकार इथं आहे. इथं वरचे मुद्दे सगळे खोडून टाकताना माऊली म्हणतात, या लागे मजपासून भूते आन नव्हती हे निरुते. आन म्हणजे आने नव्हती, वेगळे नाही. आणि भूता वेगळी या माते आणि मला तू भूता वेगळा कहीच न मनी हो. मनी म्हणजे मानू नकोस. मनी म्हणजे मन नव्हे बरं का. मनी हो न मनी म्हणजे मानू नकोस. मला भूता वेगळा मानू नकोस. मी प्रत्येकामध्ये अस्थिरूपानं आहे. अस्तित्व ज्याला म्हणतात, सत ज्याला म्हणतात, त्या सतचं अस्तित्व सतत असतं. आणि हे जर विचारात आपण जर घेतलं तर आपल्याला समजेल की सगळी भूतसृष्टी भगवंतानंच वेढलेली आहे, नटलेली आहे. तो वेगळा आणि सृष्टी वेगळी असं करताच येत नाही. फक्त ज्ञानाचा विचार करताना कल्पनेवर आधारित असलेली जी सृष्टी माझी आहे ती कल्पना घालवून त्याच्याकडे पाहावं लागतं. त्याला काय जगाला घालवावं लागतं का? नाही ना. माझ्या समोर दिसणारी सगळी जीव मात्र जे आहेत ते सगळे परमात्म स्वरूप आहेत. यासाठी काय करावं लागेल? त्यांच्यामध्ये जे दोष आहेत, एखाद्या व्यक्तीमध्ये दोष काढले तर तो माणूस भगवंत आहे का नाही? आहे. तो गेला ना त्याच्यात जे दोष, तर दोष काढलं. जसं सोन्यातलं जर किडामधलं दोष काढले तर ते 15 होय असं माऊली म्हणतात. ते खरंच शुद्ध सोनं होते ना. व शुद्ध सोनं हा परमात्मा. दोष काढून त्याच्याकडे जर स्वीकारलं तर आहेत त्यात दोष, पण दोष न पाहता त्यातल्या मुख्य गोष्टीकडे जर लक्ष असेल तर आपल्याला सगळी सृष्टी परमात्म स्वरूपच दिसेल, अन्य काहीही नाही. म्हणून निव्वळ परमात्मा पाहण्यासाठी भूतसृष्टीला बाजूला करावं लागत नाही. हा मुद्दा त्यातला आहे. ज्याला विचारानं त्या ज्या कल्पना मी करून ठेवल्या होत्या त्या कल्पना फक्त घालवाव्या लागतील. कल्पना गेल्या तर मी आहे सलग आहे म्हणतात. एक सरळ शब्द वापरलेला आहे ना, मीची आगवे. निर्विकल्पितरी नाही ते तर मीच मी आगवे. म्हणून तैसे भूत जात माझ्या ठाई, कल्पिजे तरी आभाषे काही. निर्विकल्प तरी नाही ते तर मीच मी आगवे. अगोदर सांगून ठेवले 90व्या पुढच्या ओळीमध्ये. पुढे आणि त्याचं स्पष्टीकरण आले 90व्या ओळीमध्ये. ते स्पष्टीकरण थोडं वाढवत निघाले. तर याचा अर्थ असा होतो की माझ्या ठिकाणी सगळं भूत मात्र जर सृष्टी तुला कल्पनेनं दिसत असेल तर तुझी कल्पना काढून टाक आणि माझ्याकडे बघ.
कल्पना टाकलीस तर तुला भूतसृष्टी पण दिसेल, पण भूतसृष्टीतली कल्पना गेल्यामुळं माझाच तुला दर्शन होईल, भगवंताचं दर्शन होईल. कल्पना गेली की भगवंताचं दर्शन होतं. पण तो विचार इथं आपण कल्पनेनं त्याला घालवणं फार महत्वाचं आहे. माऊलीने ती सुंदर पद्धतीने स्पष्टीकरण केलेलं आहे. आपणही त्याच्यावर असं चिंतन अधिक केलेलं बरं. अजून अशाच पद्धतीची जी तत्वज्ञान आणि सिद्धांत आहेत पुढे येणार आहे आणि त्याच्यावर आणि परत आपण विचार केला तर आपल्या शंकेचं निरसन होईल. म्हणून मी मगाशी बोलताना म्हटलं 9वा अध्याय रोज वाचायचा. किती ओव्या होतील तेवढ्या, संपला की परत 9वा अध्यायात वाचायचा. शक्य वाटलं आणि वाटायला लागलं आपल्याला की नाही आता जरासं आपण अर्थासहित 9वा अध्याय वाचायला पाहिजे, ठीक आहे, ज्यांच्याकडे वेळ आहे त्यांनी अर्थासहित वाचलं तर त्याचा दुप्पट परिणाम आपल्याला जाणवेल. मात्र आपल्या ज्या राहिलेल्या शंका आहेत ना त्या आपोआप निरसन होतील. एखाद्या प्रवचनातून किंवा एखाद्या पुस्तकातून सगळ्या शंका जात नाहीत बरं काय. तर त्यासाठी विविध अंगानं त्याचा विचार केल्यानंतरच होतो आणि स्वतःच तो करावा लागतो. ही मुद्दा त्यातला महत्वाचा आहे. 6वा श्लोक आपण चालू करतोय. 6व्या श्लोकाची सुरुवात काय म्हणतात, यथाकाश स्थितो नित्यम वायू सर्वत्र गो महान तथा सर्वानी भूतानी मस्तानी इति उपधारे. एक दृष्टांत दिलाय. सहसा भगवद्गीता दृष्टांत देत नाही, उदाहरण देत नाही. कुठंतरी चुकून अशी उदाहरण बघायला मिळतात, नाहीतर उदाहरण बघायला मिळणार नाही. दृष्टांत बघायला भगवद्गीतेमध्ये उपनिषदामध्ये फार कमी. ज्याप्रमाणे सर्व काळ सर्वत्र गमन करणारा मोठा वायू आकाशात राहतो, दृष्टांत दिल्यामुळे. जसा वायू सगळीकडे फिरणारा जो वायू आहे तो जसा आकाशात राहतो त्याप्रमाणे सगळी भूतसृष्टी भूत सर्व भूते माझ्या ठिकाणी स्थित आहेत असं जाण. आकाश सोडून ते कुठंही वायू जसा जात नाही तसा मला सोडून ते कुठं जात नाही. वायू हा शब्द जो सांगितला तो जीवसृष्टीसाठी सांगितलेला आहे. आकाश हा शब्द वापरलाय तो परमात्म्यासाठी वापरलेला आहे. पहिल्यांदा आपण दृष्टांत समजावून घेऊया. जसं भूत आकाशामध्ये वायू असतो, संचरण करत असतो. यथा आकाश स्थितो, यथा ज्याप्रमाणे आकाश स्थितो, वायू आकाशामध्ये स्थित असलेला नित्यम वायू म्हणजे सर्वत्र गमन करणारा सर्व काळ असणारा वायू नाही असं कधी होत नाही, पण आकाश सोडून वायू राहत नाही हे सांगायचं आहे. तसं ही सगळी भूतसृष्टी आहे ती माझ्या ठिकाणी स्थित आहे. मी आकाश रूप आहे, नभासारखे रूप ज्याचे असं समर्थ म्हणतात. आकाशासारखा तो आहे असं. म्हणजे छोटंसं चांगल्यात चांगलं उदाहरण जर भगवंताचं परमात्म्याचं आत्म्याचं द्यायचं झालं तर आकाशाचा दृष्टांत देतात. हिनं तोच विचार केलेला आहे. जो वायूसारखा फिरतो पण आकाश फिरत नाही म्हणून तो तिथं राहतो. लक्षात घ्या, घर फिरत नाही म्हणून घरात आपण मुक्काम करतो. घरच फिरलं असतं तर कुठं मुक्कामला राहिलो असतो आपण, आहे की नाही मुद्दा. घर फिरत नाही म्हणून बरोबर आहे. तसं आकाश कुठं फिरत नाही म्हणून वायू तिथं राहतो. परमात्मा स्थिर आहे आणि म्हणून संचरण फिरणारा इकडं तिकडं क्रियाशील असणारा वायू त्यातच राहतो. त्याला क्रिया करायला जागा आहे त्यात म्हणून तो राहतो. त्याला जागा नसती आकाशासारखी तर तो राहिला असता कुठं. म्हणजे जसा वायू आकाशामध्ये गमन करत असतो तशी सगळे भूत मात्र माझ्या ठिकाणी राहतात, वायूसारखे राहतात, फिरतात, येतात, जन्म मृत्यू सगळ्या घडामोडी त्याच्या घडतात. माझ्यात जरा सुद्धा बदल होत नाही आकाशासारखा. दृष्टांत देताना माऊली म्हणतात यथाकाश स्थितो नित्यम वायू सर्वत्र गो महान. महान म्हणजे श्रेष्ठ, वायूला श्रेष्ठ मानलेला आहे आणि खरंच वायू श्रेष्ठ आहे. उपनिषदामध्ये कुठल्या तरी एका वर्णन केले ना, वायूने ज्यावेळी असहकार केला त्यावेळी सगळी इंद्रिय शांत भरून पडली. सगळ्या देवदेवता त्यांचा जीव अगदी कोंडमारा झाला. कारण वायूच नसेल तर जगू शकत नाही ना, म्हणून वायूला महान म्हटलेलं आहे. आकाशानंतर म्हणजे परमात्मानंतर जर कुणाचा नंबर लागत असेल तर वायू आत्मा आहे असं उपनिषद सांगते बघा. पाणी आत्मा आहे, ही 5 महाभूत आत्मा आहे असं वर्णन केलेलं आहे. त्या दृष्टीने जरी बघितलं आपला भक्तिभाव तरी सुद्धा आपण परमात्म्याचा अंदाज आणि त्याच्यापर्यंत पोहोचू शकतो. म्हणून ज्याप्रमाणे सर्व काळ सर्वत्र गमन करणारा जो वायू मोठा वायू आहे, महान वायू आहे, तो आकाशामध्ये राहतो.
तसं त्याप्रमाणे सर्व भूत मात्र माझ्या ठिकाणी राहतात, स्थित आहेत. यथाकाश तथा सर्वानी भूतानी, त्याप्रमाणे तथा सर्वानी भूतानी मस्थानी, माझ्या ठिकाणी नित्य उपधारे, धारण करून राहतात, मला पकडून राहतात ती सगळी भूते. मला सोडलं ना तर ती गेली, मग बुडतील. तसा वायू आकाशाला सोडून राहत नाही. राहायचं खरं ठिकाण आकाशाचं, वायूचं आकाशच आहे. कारण आकाशापासून वायू झाला. मुद्दा बघा, परत जर आपण त्या शास्त्रामध्ये विज्ञानाकडे आलो, पंचमहाभूतांची निर्मिती जी झालेली आहे, ऐतरीय उपनिषदामध्ये सृष्टी उत्पत्तीच्या प्रक्रिया सांगितलेल्या आहेत, बघाव्यात आपण. ओव्हरलुक म्हणून कधीतरी उपनिषदं वाचून ठेवावी. परमपूज्य डॉक्टर काकांची 10 उपनिषदावरचं भाष्य आहे ना, ते सहज म्हणून ओव्हरलुक करून ठेवावं. आपल्याला ज्ञानेश्वरीचे आणि त्याचे संदर्भ जवळचे आहेत असं वाटायला लागेल. खूप अभ्यास करायला जमत असेल तर करावा, जमत नसेल ना तर ज्ञानेश्वरी सगळ्यात उत्तम आहे. प्रापंचिकांसाठी ज्ञानेश्वरी सगळ्यात उत्तम आहे. आणि म्हणूनच तो मुद्दा आहे. हितवर्णन करताना म्हणलेलं आहे, ज्याप्रमाणे तो वायू आकाशामध्येच फिरत राहतो, मोठा वायू म्हटलेला आहे त्याला, महान वायू, त्याप्रमाणे सगळी भूत मात्र माझ्यातच फिरतात. 2 उव्यांचं स्पष्टीकरण थोडंसं आपण एकदम बघावं लागणार आहे आपल्याला, की इथं जे वर्णन केलेलं आहे ते वर्णन त्या दोन्ही उव्यामध्ये सांगताना माऊली पहिल्या 89 नंबरची उभी काय सांगता बघा. पै गगन जेवढे जैसे पवन ही गगनी तेवढाची असे. काय म्हणतात बघा, गगन जेवढे जैसे, आकाश जेवढे मोठे आहे तेवढाच आकाशात वायू देखील मोठा आहे. मोठा आहे, जेवढं आकाश पसरलेलं आहे तेवढ्या ठिकाणी वायू पसरलेला आहे. मुद्दा आहे की नाही बघा. पाणी तसं आहे का बघा, नाही, पाणी तसं नाही. कधीतरी पृथ्वी पण नाही. धरून चालूया आपण, पृथ्वीच्या बाहेर जरी गेलो तरी आकाश आहे आणि वायू आहे. आकाश आणि वायू नाही असं नाही, जेवढं आकाश आहे तेवढं वायू आहे. म्हणून वायूला मोठं म्हणलेलं आहे. तेवढाच आकाशात वायू देखील मोठा आहे. म्हणून पवन ही गगनी तेवढाच असे. पवन म्हणजे वारा, गगनी आकाशामध्ये तेवढाच असे, आकाश एवढाच असतो. सहजे हलवली या वेगळा दिसे. सहज जर आपण हलवलं वाऱ्याला, म्हणजे पंख्यासारख्या एखाद्या साधनानं, किंवा हातात पुट्टा घेतला आणि हलवते बघा आपण पंख्यानं, किंवा हातात पुट्टा घेऊन हलवत असतो, आपल्याला उकडायला लागलं की, तर तसं हलवला तर आकाशापेक्षा वेगळा दिसतो, होय की नाही. आकाश हलत नाही पण वायू हलताना दिसतो, वेगळा दिसतो. केव्हा? ज्यावेळी तो वाहतो तेव्हा वारा असतो, आणि वाहत नाही तेव्हा तो वायू असतो. हे जे पंचप्राण सांगितलेत ना, त्या पंचप्राणाच्या आणि उपप्राण जे 5 सांगितले त्याच्या द्वारे या सृष्टीचं नियमन करण्याची फार मोठी जबाबदारी वायूवरती आहे. त्यामुळे वायूला महान म्हणण्याचं गीतेचं कारण काय आहे, तर त्याची महानता खरंच मोठी आहे. कारण त्याच्याशिवाय उरलेली जी 3 महाभूत जी आहेत ती बनली नसती. वायूपासून तेज झालं, तेजापासून पाणी झालं, आणि पाण्यापासून पृथ्वी झालेली आहे. म्हणजे ते त्यांच्यावर अवलंबून आहे ना. पण आकाश आणि वायू यांचं मात्र जवळचं नातं आहे. जसं बुद्धी आणि परमात्मा यांचं जवळचं नातं आहे तसं ते आहे. म्हणून चिदाकाशामध्ये, माझ्या हृदय आकाशामध्ये सुद्धा जो राहतो ना चैतन्याच्या रूपानं, तो तसाच आहे. जो माझं चलनवलन करतो तो जीव जो आहे त्याला चिदाभास म्हणलेला आहे. तो चिदाकाशामध्ये राहतो, तो चिदाभास आहे. म्हणून हे माझ्या देहाच्या बाबतीमध्ये आणि सगळ्या सृष्टीच्या बाबतीमध्ये विचार केला, सगळीकडे आकाश पसरलंय आणि त्यामध्ये वायू राहतो, आणि तो वायू महान आहे, खरंच महान आहे. पण इथं वर्णन केलंय, पै गगन जेवढे जैसे पवन ही गगन तेवढाची असे. सहज हलवली या वेगळा दिसे. हलवल्यानंतर मात्र वेगळा दिसतो. एरवी गगन त्याची, एरवी आकाश म्हणून जे आहे तेच असतो, तो आकाशरूपच असतो. हलवलं तर दिसतो ना, नाही तर दिसतच नाही. आहे तसाच आहे वायू. त्यामुळे जेवढं आकाश तेवढाच वायू. हलवलं तर बाजूला आहे असं दिसतो, वास्तविक तो बाजूला नाही.
हे म्हणून आकाश जेवढा आहे तेवढा वायू आकाश आहे, पंखा हलवला तर वायू आकाशाहून वेगळा आहे असा त्याचा फक्त भास होतो, वास्तविक भासच होतो, अन्यथा नाही, आकाशापासून वेगळा असा नाही. प्रत्येकाचं व्यापकत्व जास्त आहे. आकाश हे शेवटचं तत्व आहे बघा, परंतु शेवटचं तत्व मानलं असतं आपण जायचं, आपण जिथपर्यंत पोहोचतो त्याला शेवट म्हणतो आकाश, पण आकाशापासून ही सगळी झाल्या ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे. त्यामुळं आकाशापासून वायू झाला, वायूपासून तेज झालं, तेजापासून पाणी झालं आणि पाण्यापासून पृथ्वी झाली. आता वरती विचार जर केला तर पृथ्वी ही फार कमी आहे. व्यापकतेच्या दृष्टीनं विचार जर केला तर पृथ्वीपेक्षा पाणी व्यापक आहे, कुठेही पसरतं. पृथ्वीपेक्षा पृथ्वी घट्ट आहे. पाण्यापेक्षा तेज तत्व जे आहे, प्रकाश, तो सर्वत्र आहे आणि व्यापक आहे. आणि त्या तेजापेक्षा वायू व्यापक आहे आणि वायूपेक्षा आकाश व्यापक आहे आणि आकाशापेक्षा परमात्मा अतिव्यापक आहे, सर्वव्यापी आहे. म्हणून आत्मापासून आकाश झालं असं उपनिषद सांगतं आपल्याला. आकाशापासून वायू आणि त्यानंतर सगळी महाभूतं तयार झाली. म्हणून एकापेक्षा एक व्यापक 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 होत गेलं. पृथ्वीपेक्षा पुढं पुढं सगळी आकाशापर्यंत व्यापक होत गेली आणि आकाशापासून पृथ्वीपर्यंत तसेच जे व्यापक असतं ते सूक्ष्म असतं, सूक्ष्म आहे. तसं पृथ्वीपेक्षा पाणी सूक्ष्म, पाण्यापेक्षा तेज तत्व सूक्ष्म आहे, तेजापेक्षा वायू सूक्ष्म आहे, वायूपेक्षा आकाश सूक्ष्म आहे आणि आकाशापेक्षा आत्मा सूक्ष्मतम असा शब्द वापरलेला आहे. परमात्मा त्याच्या पलीकडे आहे. म्हणून दृष्टांतासाठी दिलेला आहे. वायू हा साठी जीवासाठी वापरलेला दृष्टांत आहे, आकाश हा परमात्म्यासाठी वापरलेला दृष्टांत आहे. आपण पुढच्या चिंतनामध्ये याचा विचार थोडासा करणार आहोत. आज आपण इथंच थांबतो. पुंडलीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री पंढरीनाथ भगवान की जय, मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय.